नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न काढण्याचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पाकळीबाज घड कसा तयार करावा किंवा त्याला कोणत्या जीएच्या मात्रा नेमकेपणाने द्याव्यात ह्याच्यावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे। बागायतदार मित्रांनो, झिंकमुळे घडाची पाकळी अत्यंत चांगली वाढते। साधं सोपं गणित आहे। घडाचा रंग पोपटीवरून हिरव्यावर झाल्यानंतर आपण त्याला 20 ppm GA म्हणजे अंदाजे 22-23 दिवस येतो। वाय पॉवर 100 लिटर पाण्याला 50 ml आणि 20 ppm GA आणि यशचं म्हणजे आपल्या कंपनीचं घेतलं तर चांगली गोष्ट आहे, कारण आपण दर्जा चांगला देण्याचा प्रयत्न केला आहे। 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम झिंक अशी जर फवारणी आपण घेतली तर चांगली घडाला पाकळी सुटते। ह्याच काळात जमीन चुनखड असेल तर जमिनीतून चिलेटेड झिंक एकरी 1 ते 1.5 किलो द्या आणि जमीन काळी मध्यम काळी असेल तर झिंक सल्फेट एकरी 5 किलो ड्रीपमधून द्या। बरोबर 25, 26, 27 दिवसांच्या दरम्यान पुन्हा एकदा GA 25 ppm, वाय पॉवर 100 लिटर पाण्याला 50 ml आणि चिलेटेड झिंक 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम। ह्याच काळात जमिनीतून जमीन चुनखड असेल तर चिलेटेड झिंक 1 किलो आणि चुनखड नसेल तर 5 किलो झिंक सल्फेट ड्रीपमधून द्या। तुम्हाला घडाची लांबी आणि पाकळ्यांची लांबी, मकडीतलं अंतर अत्यंत सुंदर वाढलेलं दिसेल। ह्याच काळात थोडीशी बोरांची मात्रा स्प्रेमधून आपण दिली तरी चालेल, पण ह्या काळातलं पांदेड परीक्षण करून घेतलं आणि पुढे येणाऱ्या फ्लॉवरिंगमधला जर आपण योग्य पद्धतीनं वापर करण्याचा प्रयत्न केला खतांचा तर आपल्याला सुंदर यश बागायतदारांना मिळतो। व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीनं कामही करण्याचा प्रयत्न करा। विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।